एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या मौजे मुरुम अहमदनगर या ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाचे रघुनाथ कानू आहिरे यांची गट क्रमांक 79 मध्ये शेतीमध्ये मेहनत मशागत करून कुटुंब त्यांची उपजीविका भागवतात. या शेतीच्या बांधाच्या बाजूला मच्छिंद्र शहादू मोरे, रामभाऊ शहादू मोरे यांच्या जमिनी होत्या. त्यानंतर ते मयत झाल्यानंतर ही जमीन त्यांची मुलं पिकवतात. हा बांध यापूर्वीही त्या स्थितीमध्ये होता. त्या स्थितीमध्येच रघुनाथ कानू आहिरे हे मेहनत करून उत्पन्न घेतात. परंतु 6-7 महिन्यांपासून गणपत मच्छिंद्र मोरे, मारुती रामभाऊ मोरे, दादासाहेब लक्ष्मण मोरे, पप्पू शिवाजी मोरे, भाऊराव शिवाजी मोरे त्यांना साथ आणि त्याचबरोबर सुभाष फुलपगारे यांनी पूर्वापार असलेला बांध रघुनाथ कानू आहिरे घरी नसताना त्यांच्या ट्रॅक्टरनं नांगरून 10 फूट अतिक्रमण करून शेतीवर अतिक्रमण केलंय. हे अतिक्रमण हटवावं या मागणीसाठी एकलव्य संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी उपस्थित संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब सुरसे, लक्ष्मण साठे, रघुनाथ कानवायरे आणि इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या म्हणजे बांधाच्याच बाजूला राहिलं होतं. ते बांधाचं आम्ही ते वेळेस थोडंफार आम्ही ते खोऱ्याने तासून आमच्याकडे घेतलं. 5 वर्षापूर्वी त्यांनी ज्या वेळेस त्यांची लेवल चालू केली त्यावेळेस आम्ही इथं कोणी नसताना बांध फोडून ते अलीकडे आमच्याकडे शिरले होते. त्यावेळेस आमच्या वडिलांनी गणपत मोरे यांना फोन करून सांगितलं की अरे बाबा, तुम्ही तर आमच्याकडं शिरले म्हणून तुम्ही आमच्याकडं बांध कोरला, बांध सोडून तुम्ही पण आमच्याकडं आले, आमचं अजून तिकडंच राहिलेलं आहे, बांध अजून तिकडंच आहे. हे त्यावेळेस त्यांना सांगण्यात असं आलं होतं गणपत मोरे यांना. तर गणपत मोरे काय म्हणले की माझ्या पुतण्यांना बांध माहिती नव्हता, तर आपण ज्यावेळेस नंतर हा बांध क्लिअर करून घेऊ असं त्यांचा शब्द होता. पण आता ह्या वर्षी आम्ही लेवल केली आणि इथं लेवल केली असताना थोडंफार जे राहिलेलं होतं बांधाची साईड ते आम्ही काय केली खोऱ्यान तासून घेतली. पण त्यांनी ह्यावेळेस काय केलं, आमचाही विचार न घेता त्यांनी शब्द त्यांचा पलटवून त्यांनी इथं त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे. आणि इथं सरपंच अजय दामोदर साबळे, गावातील काही त्यांचे भावबंद मारुती रामभाऊ मोरे, विठ्ठल लक्ष्मण मोरे आणि पुतणे भाऊराव शिवाजी मोरे, पप्पू शिवाजी मोरे हे असे, आणि त्यांना साथ देणारा हा एक बाहेरचा व्यक्ती आहे सुभाष फुलपगारे म्हणून. एवढ्या लोकांनी येऊन इथं दादागिरी करून लंगानाच करून हमकुरशी कायदेपणाने त्यांनी आमच्या हे बघा इथं दगड टाकले. त्यांनी आमच्या वावरामध्ये अतिक्रमण केलं, भिल आदिवासीच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे. तर अशा सरपंच जो पदाचा गैरवापर करतोय, ज्यांना कायद्याचं धाक राहिलेला नाही, अशा लोकांवरती सरकारने व शासनाने यांची सखोल चौकशी करून यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे. आणि त्यांना इथून पुढच्या काळामध्ये कधीही भविष्यात त्यांना असे पदापर्यंत आणि सरपंच पदापर्यंत काही असे जे फॉर्म आहेत त्यांना निवडणुकीचं काही असं त्याच्यामुळे यांना बरखास्त करण्यात यावं, यांचे पद काढण्यात यावे. आणि मला एक असं सांगायचं आहे की हे जे गणपत मच्छिंद्र मोरे आहेत, तर हे बहुजन मुक्ती पार्टीमध्ये काही जे पदावर कधी काम करतात, तर हे माणसाचं आमच्यावर यांनी अन्याय अत्याचार केलेला आहे. तर ह्या पदाचा गैरवापर केला. हे पदावर हे काम करणारा योग्य माणूस हा नसल्यामुळे यांची हकलपट्टी बहुजन मुक्ती पार्टीच्या याच्यामधून संघटनेमधून किंवा त्या पक्षामधून यांची हकलपट्टी करण्यात यावं. हे कुठल्याही कामाचा माणूस नाही आहे. हे बघा, इथून त्यांनी दगड टाकून दिले, आमच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे. आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आमची दखलही घेतली नाही. आम्ही तिथं सांगितलं का बा 7-8 फूट आमच्याकडे त्यांनी दगड टाकलेले आहे, आमच्या वावरामध्ये अतिक्रमण केलेलं आहे असं म्हणल्यानंतर 1-2 दिवसामध्येच 7-8 जण असे टोळबैरे तुकारपूर धिप्पाड होते, असे उच्चपुरे होते, ते इथं येऊन त्यांनी परत आमच्या इकडं आतमध्ये दगड टाकलेले आहेत. परत इकडचे दगड उचलले आणि पर आमच्या कपाशीमध्ये टाकलेले आहेत. हे पहा, त्यांनी असं कृत्य आमच्या संघ भिल आदिवासी समाजा संघ असं कृत्य केलेलं आहे. त्याच्यामुळं ही शासनाने यांची सखोल चौकशी करण्यात यावी व यांची दंडात्मक कारवाई करून
सरपंच व ह्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे, आमची एवढीच मागणी आहे. जय एकलव्य, जय आदिवासी.